तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? कोणीतरी तुमच्याबद्दल एक वाक्य बोललं आणि तुमचा संपूर्ण दिवस खराब झाला. एखाद्याने तुमचा मेसेज पाहूनही उत्तर दिलं नाही आणि तुम्ही विचार करू लागलात, मी काही चुकीचं केलं का? कोणीतरी तुमच्यावर टीका केली आणि ती गोष्ट तुम्ही अनेक दिवस मनात ठेवली? जर होय, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा एका तत्वाबद्दल बोलणार आहोत, जे समजलं तर तुमच्या आयुष्यातील अनेक मानसिक त्रास कायमचे कमी होऊ शकतात. ते तत्व आहे, काहीही वैयक्तिक घेऊ नका. आपण प्रत्येक गोष्ट वैयक्तिक का घेतो? लहानपणापासून आपल्याला इतरांच्या मतांना खूप महत्त्व द्यायला शिकवलं जातं. लोक काय म्हणतील? लोक काय विचार करतील? मी पुरेसा चांगला आहे का? या प्रश्नांमध्ये आपण इतके अडकतो की आपली स्वतःची किंमत आपण इतरांच्या मतांवर ठरवू लागतो. कुणी कौतुक केलं तर आनंद, कुणी टीका केली तर दुःख, कुणी स्वीकारलं तर आत्मविश्वास, कुणी नाकारलं तर स्वतःवर शंका. म्हणजे आपल्या भावना आपल्या हातात नसतात, त्या इतरांच्या हातात जातात. आणि हीच खरी समस्या आहे. एका तरुणाला सतत लोकांच्या मतांची काळजी वाटायची. सोशल मीडियावर एखादी नकारात्मक कमेंट आली की तो रात्रभर झोपू शकत नव्हता. कुणी त्याचं कौतुक केलं तर तो आनंदी व्हायचा, कुणी टीका केली तर खचून जायचा. एक दिवस त्याच्या गुरूंनी त्याला विचारलं, जर एखादा माणूस तुला भेटवस्तू देतो आणि तू ती स्वीकारत नाहीस, तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? तो म्हणाला, देणाऱ्या व्यक्तीकडे. गुरु हसले. तसंच आहे. लोकांचे शब्द, त्यांचा राग, त्यांची नकारात्मकता, जर तू ती स्वीकारली नाहीस तर ती त्यांच्याकडेच राहते. त्या दिवसापासून त्या तरुणाने प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं बंद केलं आणि त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. अध्याय 1. एका शब्दाने दिवस का खराब होतो? डोळे बंद करा आणि एक क्षण कल्पना करा, सकाळची वेळ आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे उठता. हवामान छान आहे. चहाचा कप हातात घेऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करता. मन शांत आहे. सगळं काही व्यवस्थित चाललं आहे. पण मग काहीतरी घडतं. ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा सोशल मीडियावर कोणीतरी तुमच्याबद्दल एक टिप्पणी करतो. कदाचित तो म्हणतो, तुझ्यात काही विशेष नाही. किंवा एखादा मित्र तुमच्या मेसेजला उत्तर देत नाही. किंवा कोणीतरी तुमच्या कामावर टीका करतो. फक्त काही शब्द, काही सेकंदांचा प्रसंग, पण अचानक तुमच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. त्याने असं का म्हटलं असेल? खरंच माझ्यात काही कमी आहे का? लोक माझ्याबद्दल असंच विचार करत असतील का? आणि हळूहळू सकाळपासून असलेला आनंद कमी होऊ लागतो. एक टिप्पणी, एक प्रतिक्रिया आणि संपूर्ण दिवसाचा रंग बदलतो. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या शब्दांमध्ये इतकी ताकद येते कुठून? खरंच त्या शब्दांमध्ये शक्ती असते का? की ती शक्ती आपणच त्यांना देत असतो? सत्य हे आहे की बहुतेक वेळा आपल्याला शब्द दुखावत नाहीत. आपण त्या शब्दांना दिलेला अर्थ आपल्याला दुखावतो. जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो, तेव्हा आपण फक्त त्याचं वाक्य ऐकत नाही. आपण त्यातून स्वतःबद्दल निष्कर्ष काढायला सुरुवात करतो. एक साधी टिप्पणी आपल्या मनात शंका बनते. शंका हळूहळू असुरक्षिततेत बदलते आणि असुरक्षितता आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करू लागते. याच कारणामुळे दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकच गोष्ट सांगितली तरी त्यांची प्रतिक्रिया वेगळी असते. एक व्यक्ती हसून पुढे जाते, तर दुसरी व्यक्ती
अनेक दिवस त्याच विचारात अडकून राहते. फरक शब्दांमध्ये नसतो. फरक मनाच्या अर्थ लावण्याच्या पद्धतीमध्ये असतो. आयुष्यातील अनेक दुःखद क्षण एखाद्या घटनेमुळे निर्माण होत नाहीत. ते त्या घटनेबद्दल आपण तयार केलेल्या कथेमुळे निर्माण होतात. आणि जोपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेत राहतो, तोपर्यंत इतर लोक आपल्या भावनांचे नियंत्रण करत राहतील. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा. कोणीतरी काही बोललं याचा अर्थ तो तुमच्याबद्दल अंतिम सत्य सांगत आहे असा होत नाही. कधीकधी ते फक्त त्याचं मत असतं, कधीकधी ती त्याची मनस्थिती असते, आणि अनेक वेळा त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसतो. हा फरक समजला तर तुमच्या भावनिक स्वातंत्र्याचा प्रवास सुरू होतो. आणि हाच आपल्या पुढील अध्यायाचा पाया आहे. अध्याय 2. इतरांच्या मतांचे कैदी. कल्पना करा, तुमच्या हातात एक अदृश्य साखळी आहे. ती लोखंडाची नाही, ती दिसतही नाही, पण तरीही ती तुम्हाला बांधून ठेवते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही साखळी दुसऱ्या कोणी तयार केलेली नसते. ती आपण स्वतः तयार केलेली असते. आणि त्या साखळीचं नाव आहे लोक काय म्हणतील. लहानपणापासून आपण हे वाक्य ऐकत मोठे होतो. हे करू नको, लोक काय म्हणतील. तसं बोलू नको, लोक काय म्हणतील. तसं कपडे घालू नको, लोक काय म्हणतील. हळूहळू आपण स्वतःपेक्षा लोकांच्या मतांना जास्त महत्त्व द्यायला लागतो. आणि नकळत आपलं आयुष्य इतरांच्या विचारांभोवती फिरू लागतं. एक क्षण विचार करा, तुम्ही किती निर्णय असे घेतले आहेत जे तुम्हाला खरंच घ्यायचे होते, आणि किती निर्णय फक्त इतरांना आवडावेत म्हणून घेतले. कदाचित तुम्ही एखादं स्वप्न सोडलं असेल, कदाचित एखादी संधी गमावली असेल, कदाचित स्वतःचं खरं व्यक्तिमत्व लपवलं असेल, फक्त एका भीतीमुळे. लोक काय विचार करतील. सर्वात मोठं दुःख हे नाही की लोक आपल्याबद्दल मत बनवतात. सर्वात मोठं दुःख हे आहे की आपण त्या मतांना आपल्या ओळखीचा भाग बनवतो. कोणी कौतुक केलं की आपण आनंदी होतो. कोणी टीका केली की आपण खचून जातो. म्हणजे आपला आनंद, आत्मविश्वास आणि मनःशांती आपल्या हातात राहत नाही. ती दुसऱ्यांच्या शब्दांवर अवलंबून होते. आणि ज्या दिवशी तुमचा आत्मसन्मान इतरांच्या मतांवर अवलंबून राहतो, त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे मालक राहत नाही. तुम्ही इतरांच्या मतांचे कैदी बनता. पण इथे एक महत्त्वाचं सत्य आहे. लोक तुमच्याबद्दल जितका विचार करतात, तितका तुम्ही समजता, तितका ते करत नाहीत. बहुतेक लोक त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात त्यांच्या समस्या, त्यांच्या चिंता आणि त्यांच्या संघर्षांमध्ये व्यस्त असतात. तुम्ही एखादी छोटी चूक केली तर तुम्हाला वाटतं सगळ्यांनी ती पाहिली असेल. पण वास्तवात बहुतेक लोकांनी ती लक्षातही घेतलेली नसते. आपण अनेकदा आपल्या मनात एक काल्पनिक न्यायालय तयार करतो, जिथे आपल्याला वाटतं की सगळे लोक आपला न्याय करत आहेत. पण खरं पाहिलं तर त्या न्यायालयात बहुतेक वेळा कोणीच नसतं. फक्त आपण आणि आपली भीती असते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आज जे निर्णय घेतोय ते माझ्या मनातून घेतोय का, की दुसऱ्यांच्या अपेक्षांमधून? कारण ज्या क्षणी तुम्ही इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यांवर जगायला सुरुवात करता, त्या क्षणी तुम्ही त्या अदृश्य साखळ्या तोडायला सुरुवात करता. आणि तेव्हाच खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात होते. पुढील अध्यायात आपण एक अत्यंत महत्त्वाचं सत्य जाणून घेणार आहोत. लोक तुमच्याशी जसं वागतात ते खरंच तुमच्याबद्दल असतं का, की त्यामागे काही वेगळंच कारण असतं. अध्याय 3. प्रत्येकाची स्वतःची दुनिया असते. एकाच पावसात कोणीतरी आनंदानं भिजत असतो,
कोणीतरी छत्री शोधत असतो आणि कोणीतरी खिडकीतून बाहेर पाहत जुन्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. पाऊस तोच असतो, पण अनुभव वेगवेगळे असतात. का? कारण प्रत्येक व्यक्तीची दुनिया वेगळी असते. प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवांमधून, विश्वासांमधून, भीतीमधून आणि आठवणींमधून जग पाहत असतो. आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलते, प्रतिक्रिया देते किंवा तुमच्याबद्दल मत व्यक्त करते, तेव्हा ती फक्त तुमच्याकडे पाहून बोलत नसते. ती तिच्या स्वतःच्या जगातून बोलत असते. हे समजून घेण्यासाठी एक साधं उदाहरण पाहूया. समजा 2 लोक एकाच व्यक्तीला भेटतात. पहिल्या व्यक्तीला तो माणूस खूप आत्मविश्वासू वाटतो. दुसऱ्या व्यक्तीला तोच माणूस अहंकारी वाटतो. आता प्रश्न असा आहे, त्या व्यक्तीमध्ये नेमकं काय होतं? आत्मविश्वास की अहंकार? उत्तर आहे कदाचित दोन्ही नाही. कारण अनेकदा लोक जे पाहतात ते वास्तव नसतं. ते त्यांच्या मनातील अर्थ असतो. आपण जगाला जसं आहे तसं पाहत नाही. आपण जगाला जसं आपण आहोत तसं पाहतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण याच ठिकाणी काहीही वैयक्तिक घेऊ नका या तत्वाचा खरा अर्थ सुरू होतो. समजा एखादा व्यक्ती सतत रागात असतो. तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो, लोकांशी उद्धटपणे बोलतो, तुमच्यावरही ओरडतो. तुम्हाला वाटू शकतं कदाचित माझीच चूक असेल. पण खरंच का? कदाचित तो व्यक्ती त्याच्या आयुष्यातील एखाद्या मोठ्या संघर्षातून जात असेल. कदाचित त्याच्या मनात ताण असेल. कदाचित तो स्वतःशीच लढत असेल. त्याचा राग तुमच्यावर दिसतो, पण त्याचं मूळ कारण तुमच्यात नसतं, त्याच्यात असतं. अनेक वेळा लोक आपली वेदना इतरांवर व्यक्त करतात. आपली असुरक्षितता इतरांवर प्रोजेक्ट करतात. आपल्या भीती इतरांच्या स्वरूपात पाहतात. आणि मग आपण ती प्रतिक्रिया वैयक्तिक घेतो. जणू काही ती आपल्या मूल्याची परीक्षा आहे. पण ती नसते. ती फक्त त्यांच्या आतल्या जगाची झलक असते. हे समजल्यावर एक मोठा बदल घडतो. तुम्ही लोकांच्या शब्दांकडे वेगळ्या नजरेनं पाहायला लागता. तुम्ही प्रत्येक टीका मनावर घेत नाही. प्रत्येक नकार स्वतःच्या कमतरतेचं प्रमाण मानत नाही. आणि प्रत्येक वाईट वागणूक तुमच्या किमतीशी जोडत नाही. कारण तुम्हाला कळायला लागतं, लोक त्यांच्या अनुभवांमधून प्रतिक्रिया देतात, तुमच्या वास्तविक मूल्यावरून नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कुणी तुम्हाला दुखावेल, तेव्हा लगेच स्वतःला दोष देऊ नका. एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, ही व्यक्ती माझ्याबद्दल बोलत आहे की तिच्या स्वतःच्या जगाबद्दल? अनेक वेळा उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आणि कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेण्याची गरजच नाही. पुढील अध्यायात आपण टीका, अपमान आणि नकार यामागचं खरं सत्य समजून घेणार आहोत. कारण अनेकदा जे आपल्याला सर्वात जास्त दुखावतं ते वास्तव नसतं. ते त्याबद्दल आपण केलेला अर्थ असतो. अध्याय 4. टीका, अपमान आणि नकार यामागचे सत्य. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्कीच आला असेल, जेव्हा कोणीतरी तुमच्यावर टीका केली होती. कदाचित तुमच्या कामावर, कदाचित तुमच्या स्वभावावर, कदाचित तुमच्या स्वप्नांवर. आणि त्या काही शब्दांनी तुम्हाला आतून हादरवून टाकलं होतं. त्या दिवशी तुम्ही शांत दिसत होता, पण तुमच्या मनात मात्र सतत एकच आवाज घुमत होता. कदाचित तो बरोबर असेल. कदाचित मी खरंच पुरेसा चांगला नाही. कदाचित माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर एखादा माणूस आरशावर धूर पाहून स्वतःचा चेहरा घाण आहे असं समजला, तर चूक कुणाची? आरशाची
की त्याच्या समजुतीची. अनेकदा टीका ही सत्य नसते, ती फक्त दुसऱ्या व्यक्तीची दृष्टी असते, आणि दृष्टी नेहमी वास्तवासारखी नसते. कारण प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवांमधून निर्णय घेत असतो. समजा एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात अनेक वेळा विश्वासघात अनुभवला आहे, तर तो नवीन लोकांवर सहज विश्वास ठेवणार नाही. समजा एखादा व्यक्ती स्वतःबद्दल असुरक्षित आहे, तर तो इतरांमधील चुका शोधण्यात जास्त वेळ घालवेल. समजा एखादा व्यक्ती स्वतःच्या अपयशामुळे त्रस्त आहे, तर दुसऱ्याचं यश त्याला टोचू शकतं. म्हणूनच अनेक वेळा लोक जे बोलतात ते तुमच्याबद्दल कमी आणि त्यांच्याबद्दल जास्त सांगत असतं. आता नकाराबद्दल बोलूया. नकार हा शब्द ऐकला की अनेक लोकांच्या मनात वेदना जागी होते. नोकरीचा नकार, प्रेमातील नकार, मैत्रीतील नकार, संधीचा नकार. आपल्याला वाटतं मला नाकारलं म्हणजे मी योग्य नाही. पण वास्तव खूप वेगळं असतं. कधीकधी नकार म्हणजे तुम्ही अपुरे आहात असा अर्थ नसतो. कधीकधी त्याचा अर्थ एवढाच असतो की ती व्यक्ती, ती जागा किंवा ती संधी तुमच्यासाठी योग्य नव्हती. प्रत्येक बंद झालेलं दार तुमच्या किमतीचा निर्णय देत नाही, ते फक्त दिशा बदलतं. आणि अपमान सर्वात जास्त दुखावतो, कारण तो थेट आपल्या अहंकाराला स्पर्श करतो. पण लक्षात ठेवा, जे लोक स्वतःशी शांत असतात त्यांना इतरांना कमी दाखवण्याची गरज पडत नाही. अनेकदा अपमान हा शक्तीचा नव्हे तर आतल्या कमकुवतपणाचा पुरावा असतो. जो व्यक्ती स्वतःच्या जखमांशी झुंजत असतो तो कधीकधी इतरांना जखमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करेल, तुम्हाला नाकारेल किंवा अपमानित करेल, तेव्हा लगेच स्वतःच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उभं करू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, ही गोष्ट मला सुधारण्यासाठी आहे का? जर उत्तर हो असेल तर ती टीका स्वीकारा आणि वाढा. पण जर ती फक्त कोणाच्या तरी रागाची, असुरक्षिततेची किंवा मर्यादित विचारांची प्रतिक्रिया असेल तर ती तुमच्या मनात जागा देण्यास पात्र नाही. कारण प्रत्येक शब्द सत्य नसतो, प्रत्येक टीका योग्य नसते, प्रत्येक नकार अंतिम नसतो आणि प्रत्येक अपमान तुमच्या किमतीचा निर्णय करत नाही. हे समजणं म्हणजे भावनिक स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आता पुढील अध्यायात आपण एका अशा व्यक्तीची कथा ऐकणार आहोत जी अनेक वर्ष इतरांच्या मतांमुळे त्रस्त होती. पण एका छोट्या जाणीवेनं तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. आणि कदाचित त्या कथेमध्ये तुम्हालाही स्वतःचा काही भाग दिसेल. अध्याय 5. एक छोटी जाणीव आणि संपूर्ण आयुष्य बदललं. एका छोट्या गावात आरव नावाचा एक तरुण राहत होता. आरव हुशार होता, मेहनती होता, मोठी स्वप्न पाहणारा होता. पण त्याच्यात एक कमजोरी होती. तो प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेत होता. कुणी त्याचं कौतुक केलं तर तो आनंदानं भरून जायचा. पण कुणी टीका केली तर अनेक दिवस त्याच विचारात अडकून राहायचा. सोशल मीडियावर एखादी नकारात्मक कमेंट आली तरी त्याची रात्र खराब व्हायची. कुणी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला वाटायचं की लोक त्याला पसंत करत नाहीत. कुणी त्याच्याशी थोडं कठोर बोललं तर तो स्वतःलाच दोष द्यायचा. हळूहळू त्याचं आयुष्य इतरांच्या मतांभोवती फिरू लागलं. तो जे कपडे घालायचा लोकांना आवडतील म्हणून, तो जे बोलायचा लोक नाराज होणार नाहीत म्हणून, तो जे निर्णय घ्यायचा लोक काय म्हणतील याचा विचार करून. पण तरीही तो आनंदी नव्हता. कारण एक सत्य त्याला अजून समजलं नव्हतं. जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळे लोक आवडतील. एक दिवस आरव एका वृद्ध व्यक्तीला भेटला. त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. आरवनं त्यांना विचारलं, मला एक गोष्ट समजत नाही. लोकांच्या शब्दांचा माझ्यावर इतका परिणाम का होतो? वृद्ध माणूस हसला. त्यानं आरवला एक प्रश्न विचारला. जर मी तुला एक भेटवस्तू दिली
आणि तू ती स्वीकारली नाहीस, तर ती भेटवस्तू कुणाकडे राहील? आरव म्हणाला, तुमच्याकडे. वृद्ध पुन्हा हसला आणि म्हणाला, मग लोकांचा राग, त्यांची टीका, त्यांचा अपमान जर तू स्वीकारलास नाहीस, तर तो कुणाकडे राहील? आरव काही क्षण शांत राहिला, कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्यानं त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं. त्या दिवशी त्याला एक मोठं सत्य समजलं. लोक त्याला जे देत होते ते त्यानं प्रत्येक वेळी स्वीकारण्याची गरज नव्हती. कोणाचं मत, कोणाचा राग, कोणाची नकारात्मकता, कोणाचं अपमानजनक वागणं, हे सर्व तो स्वतःच्या मनात जागा देत होता आणि त्यामुळेच तो दुखावत होता. त्या दिवसानंतर आरवनं एक छोटा बदल केला. जेव्हा कुणी त्याच्यावर टीका करायचं, तो स्वतःला विचारायचा, यातून मी काही शिकू शकतो का? जर उत्तर हो असेल तर तो ती गोष्ट स्वीकारायचा. जर उत्तर नाही असेल तर तो ती तिथेच सोडून द्यायचा. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. तो अधिक शांत झाला, अधिक आत्मविश्वासी झाला. लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय आहे याला त्यानं महत्त्व द्यायला सुरुवात केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतःला इतरांच्या मतांच्या तुरुंगातून मुक्त केलं. ही कथा फक्त आरवची नाही, कदाचित ती आपलीही आहे. कारण अनेक वेळा आपण इतरांच्या शब्दांना आपल्या हृदयात जागा देतो आणि मग त्याच शब्दांच्या वजनाखाली जगत राहतो. पण ज्या क्षणी आपण ठरवतो की प्रत्येक गोष्ट स्वीकारायचीच असं नाही, त्या क्षणी आपलं आयुष्य हलकं होऊ लागतं. पुढील अध्यायात आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला वास्तविकतेपेक्षा जास्त त्रास देते. ती सवय म्हणजे कल्पनांवर विश्वास ठेवण्याची सवय. कारण अनेक वेळा लोक आपल्याला दुखावत नाहीत, आपले स्वतःचे विचार आपल्याला दुखावतात. अध्याय 7. स्वतःची किंमत इतरांकडून का मागतो? लहानपणापासून आपण एक गोष्ट शिकत आलो आहोत. चांगले गुण मिळाले तर कौतुक, स्पर्धा जिंकली तर टाळ्या, चूक झाली तर टीका. हळूहळू आपल्या मनाला असं वाटू लागतं की आपली किंमत ही आपल्या अस्तित्वात नसून इतरांच्या प्रतिक्रियांमध्ये आहे. आणि इथूनच एक धोकादायक सवय सुरू होते. आपण स्वतःला आरशात पाहण्याऐवजी लोकांच्या नजरेतून स्वतःला पाहू लागतो. कोणी आपलं कौतुक केलं की आपण आनंदी होतो. कोणी दुर्लक्ष केलं की आपण अस्वस्थ होतो. कोणी टीका केली की आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. म्हणजेच आपला आत्मसन्मान आपल्या हातात राहत नाही, तो इतरांच्या मतांवर अवलंबून होतो. पण विचार करा, जर तुमची किंमत लोकांच्या मतांवर ठरत असेल तर ती रोज बदलणार नाही का? आज कोणीतरी तुमचं कौतुक करेल, उद्या कोणीतरी तुमच्यावर टीका करेल. मग तुम्ही नेमके कोण? कौतुकामुळे महान झालेली व्यक्ती की टीकेमुळे कमी झालेली व्यक्ती? यापैकी काहीच नाही. कारण तुमची खरी किंमत लोकांच्या शब्दांनी वाढत किंवा कमी होत नाही. सूर्याला कोणी महान म्हटलं किंवा सामान्य म्हटलं तरी त्याचा प्रकाश बदलत नाही. तसंच तुमचंही आहे. लोकांची मतं बदलू शकतात, पण तुमचं मूल्य कायम राहतं. खरा आत्मविश्वास तेव्हा जन्माला येतो जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकता, तुमच्या ताकदींसह, तुमच्या कमतरतांसह. कारण स्वतःची किंमत जाणणाऱ्या व्यक्तीला सतत मान्यतेची गरज नसते. तो कौतुकाचा आनंद घेतो, पण त्यावर जगत नाही. तो टीका ऐकतो, पण त्याने तुटून पडत नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत इतरांकडून मागणं थांबवाल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या आत्मविश्वासाच्या प्रवासाला सुरुवात कराल. कारण आत्मसन्मान मिळवायचा नसतो, तो ओळखायचा असतो. आणि जेव्हा ही जाणीव होते, तेव्हा इतरांच्या मतांची पकड आपल्यावर आपोआप कमी होऊ लागते.
अध्याय 8. भावनिक अंतर ठेवण्याची कला. जेव्हा लोक काहीही वैयक्तिक घेऊ नका असं ऐकतात, तेव्हा त्यांना वाटतं की याचा अर्थ भावना नसणं, कठोर होणं, लोकांची काळजी न करणं. पण खरं तर याचा अर्थ अगदी उलटा आहे. भावनिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती भावना दाबत नाही. ती फक्त प्रत्येक गोष्टीला स्वतःची ओळख बनू देत नाही. कल्पना करा, तुम्ही एका नदीच्या काठी उभे आहात. पाण्याचा प्रवाह सतत वाहत आहे. त्यात पाने आहेत, फांद्या आहेत. कधी स्वच्छ पाणी आहे, कधी गढूळ पाणी आहे. पण नदी प्रत्येक गोष्ट पकडून ठेवत नाही. ती त्यांना वाहून जाऊ देते. आपल्या मनानेही असंच व्हायला हवं. पण आपण काय करतो? कोणी एक वाईट शब्द बोलला की आपण तो पकडून ठेवतो. कोणी आपल्याला नाकारलं की आपण त्या आठवणीला मनात जपून ठेवतो. कोणी अपमान केला की आपण तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो. आणि मग आपणच त्या वेदनेला वाढवत राहतो. भावनिक अंतर ठेवण्याची कला म्हणजे घटना पाहणे पण त्यामध्ये हरवून न जाणे. शब्द ऐकणे पण त्यांना स्वतःची ओळख बनू न देणे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही प्रत्येक विचार नाही. तुम्ही प्रत्येक भावना नाही. तुम्ही त्या भावना अनुभवणारी व्यक्ती आहात. राग आला म्हणून तुम्ही राग नसता. दुःख वाटलं म्हणून तुम्ही दुःख नसता. टीका झाली म्हणून तुम्ही कमी मूल्याचे होत नाही. ही जाणीवच भावनिक स्वातंत्र्याची सुरुवात आहे. जेव्हा पुढच्या वेळी कोणी तुम्हाला दुखावेल, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक दीर्घ श्वास घ्या. स्वतःला विचारा, ही गोष्ट 5 वर्षांनंतरही इतकी महत्त्वाची असेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असेल. आणि त्या क्षणी तुम्हाला कळेल की अनेक गोष्टी ज्या आज खूप मोठ्या वाटतात, त्या प्रत्यक्षात तितक्या महत्त्वाच्या नसतात. भावनिक अंतर म्हणजे लोकांपासून दूर जाणं नाही. ते त्यांच्या शब्दांच्या गुलामीतून मुक्त होणं आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं थांबवता, तेव्हा तुमचं मन हलकं होतं. तुमचे निर्णय स्पष्ट होतात आणि तुमची शांती इतरांच्या वागण्यावर अवलंबून राहत नाही. याच क्षणापासून तुम्ही आतून मजबूत व्हायला सुरुवात करता. पुढील अध्यायात आपण आधुनिक काळातील सर्वात मोठ्या सापळ्याबद्दल बोलणार आहोत. सोशल मीडिया आणि इतरांच्या मतांची व्यसनाधीनता. कारण आज अनेक लोक वास्तवात नाही तर स्क्रीनवरील प्रतिक्रियांमध्ये स्वतःची किंमत शोधत आहेत. अध्याय 9. सोशल मीडिया आणि वैयक्तिक घेण्याची सवय. काही वर्षांपूर्वी लोकांच्या मतांचा प्रभाव आपल्या छोट्या वर्तुळापुरता मर्यादित होता. कुटुंब, मित्र, शेजारी, सहकारी. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज एका मोबाईल स्क्रीनवरून हजारो लोक तुमच्याबद्दल मत व्यक्त करू शकतात. एका फोटोवर, एका व्हिडिओवर किंवा फक्त एका पोस्टवर. आणि हळूहळू अनेक लोकांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. ते आरशात स्वतःला पाहत नाहीत. ते लाईक्समध्ये स्वतःला पाहतात. ते कमेंट्समध्ये स्वतःची किंमत शोधतात. ते फॉलोअर्समध्ये स्वतःचं महत्त्व मोजतात. आणि इथेच एक मोठा सापळा तयार होतो. कारण सोशल मीडिया तुम्हाला एक गोष्ट शिकवतो की लोकांची प्रतिक्रिया म्हणजे तुमची किंमत. पण वास्तवात तसं नसतं. कल्पना करा, तुम्ही एक फोटो पोस्ट करता. शेकडो लोक त्याला पसंत करतात. तुम्हाला आनंद होतो. पण दुसऱ्या दिवशी एक नकारात्मक कमेंट येते आणि अचानक तुमचं लक्ष त्या एकाच कमेंटवर जातं. 100 कौतुकाचे शब्द विसरले जातात आणि एक टीका मनात घर करून बसते. हे का घडतं? कारण मानवी मन
नैसर्गिकरित्या नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतं. त्याला धोका शोधण्याची सवय असते आणि सोशल मीडिया त्या सवयीचा फायदा घेतो. तुम्ही जितकं इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहता तितकं तुमचं मन अस्थिर होतं. एका दिवशी तुम्ही स्वतःला यशस्वी समजता, दुसऱ्या दिवशी एखाद्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे स्वतःवर शंका घेता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्क्रीनवरील संख्या तुमची ओळख नाही. लाईक्स तुमची किंमत ठरवत नाहीत. फॉलोअर्स तुमचं मूल्य वाढवत नाहीत. आणि टीकात्मक कमेंट्स तुमचं मूल्य कमी करत नाहीत. कारण तुमची खरी ओळख इंटरनेटच्या बाहेर अस्तित्वात आहे. ती तुमच्या स्वभावात आहे, तुमच्या कृतींमध्ये आहे, तुमच्या संघर्षांमध्ये आहे आणि तुमच्या मूल्यांमध्ये आहे. सोशल मीडियाचा वापर करा, पण त्याला तुमचा वापर करू देऊ नका. लोकांची मतं वाचा, पण त्यांना तुमच्या मनाचं नियंत्रण देऊ नका. कारण ज्या दिवशी तुम्ही डिजिटल जगातील प्रतिक्रियांपासून स्वतःची किंमत वेगळी कराल, त्या दिवशी तुम्हाला एक विलक्षण स्वातंत्र्य अनुभवायला मिळेल. तुम्ही पोस्ट कराल, पण मान्यतेसाठी नाही. तुम्ही निर्माण कराल, पण कौतुकासाठी नाही. तुम्ही जगाल, पण इतरांच्या मंजुरीसाठी नाही. आणि तेच खऱ्या आत्मविश्वासाचं लक्षण आहे. पुढील अध्यायात आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी इतिहास बदलला, पण त्याआधी त्यांना जगाच्या टीकेचा, उपहासाचा आणि नकाराचा सामना करावा लागला. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे एक अशी व्यक्ती असते जिनं इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवला. अध्याय 10. यशस्वी लोकांचे गुपित. इतिहासात एक गोष्ट वारंवार दिसून येते. ज्या लोकांनी जग बदललं त्यांच्यावर सुरुवातीला विश्वास ठेवला गेला नव्हता. त्यांची थट्टा झाली, त्यांच्यावर टीका झाली, त्यांना नाकारलं गेलं. पण तरीही ते थांबले नाहीत. का? कारण त्यांनी एक महत्त्वाचं गुपित समजून घेतलं होतं. इतरांची मतं ही दिशा असू शकतात, पण ती तुमचं भविष्य ठरवू शकत नाहीत. कल्पना करा, जर प्रत्येक टीकेनंतर एखादा कलाकार चित्र काढणं सोडून देईल, जर प्रत्येक अपयशानंतर एखादा उद्योजक प्रयत्न करणं सोडून देईल, जर प्रत्येक नकारानंतर एखादा विद्यार्थी शिकणं सोडून देईल, तर या जगात एकही मोठं यश निर्माण झालं नसतं. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक बुद्धिमत्तेचा नसतो, तो मानसिकतेचा असतो. सामान्य माणूस टीका ऐकून थांबतो, यशस्वी माणूस टीका ऐकून शिकतो. सामान्य माणूस नकाराला शेवट समजतो, यशस्वी माणूस त्याला नवीन सुरुवात समजतो. सामान्य माणूस लोकांच्या मतांमध्ये अडकतो, यशस्वी माणूस आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो. याचा अर्थ असा नाही की यशस्वी लोकांना दुःख होत नाही. त्यांनाही होतं. त्यांनाही शब्द टोचतात, त्यांनाही निराशा येते. फरक एवढाच असतो, ते त्या भावनांमध्ये कायम राहत नाहीत. ते त्यांना पुढे जाण्यापासून रोखू देत नाहीत. एकदा स्वतःला विचारून पहा, तुमच्या आयुष्यातील किती स्वप्न फक्त भीतीमुळे थांबली? किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट करायची होती, पण लोक काय म्हणतील म्हणून मागे हटलात? किती वेळा तुम्ही स्वतःची क्षमता लपवली? जर तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर दिलत, तर कदाचित तुम्हाला जाणवेल की तुमचा सर्वात मोठा अडथळा परिस्थिती नव्हती, तो इतरांच्या मतांचा प्रभाव होता. लक्षात ठेवा, लोक नेहमी काही ना काही बोलणार. तुम्ही यशस्वी झालात तरी, तुम्ही अपयशी झालात तरी, तुम्ही प्रयत्न केलात तरी आणि प्रयत्न केला नाहीत तरी. म्हणून प्रश्न हा नाही की लोक काय बोलतील. प्रश्न हा आहे की तुम्ही तुमच्या ध्येयासाठी किती प्रामाणिक राहणार आहात. कारण जे लोक स्वतःच्या मार्गावर चालतात त्यांनाच शेवटी स्वतःचा मार्ग सापडतो
आणि जे लोक सतत इतरांच्या मतांनुसार जगतात ते अनेकदा स्वतःला हरवून बसतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोकांचं ऐका, पण प्रत्येक मत मनात साठवू नका. शिका, पण थांबू नका. वाढा, पण स्वतःला विसरू नका. कारण तुमचं भविष्य इतरांच्या मतांनी नाही, तर तुमच्या कृतींनी घडणार आहे. पुढील अध्यायात आपण या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. टेक नथिंग पर्सनली. जगण्यासाठीचे 5 शक्तिशाली नियम. हे असे नियम आहेत जे तुमच्या विचारसरणीत कायमचा बदल करू शकतात. अध्याय 11. टेक नथिंग पर्सनली. जगण्यासाठीचे 5 शक्तिशाली नियम. आतापर्यंतच्या प्रवासात आपण एक गोष्ट समजून घेतली आहे. लोकांची मतं बदलतात, परिस्थिती बदलते, प्रतिक्रिया बदलतात. पण जर प्रत्येक बदलासोबत तुमची मनःशांती बदलत असेल तर आयुष्य कायम अस्थिर राहील. म्हणून आता वेळ आली आहे काही अशा नियमांची जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील. हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते जगण्यासाठी आहेत. नियम क्रमांक 1. प्रत्येक मत हे सत्य नसतं. लोक तुमच्याबद्दल जे विचार करतात ते त्यांच्या अनुभवांवर आधारित असतं, सत्यावर नाही. एकाच व्यक्तीला कोणीतरी प्रेरणादायी म्हणेल तर दुसरा अहंकारी म्हणेल. मग यापैकी सत्य कोणतं? दोघांचं मत वेगळं असू शकतं, पण तुमची ओळख त्यांच्या मतांवर अवलंबून नसते. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर टीका केली, स्वतःला विचारा, हे सत्य आहे का, की फक्त एका व्यक्तीचं मत आहे? हा एक प्रश्न अनेक अनावश्यक वेदना दूर करू शकतो. नियम क्रमांक 2. प्रतिक्रिया देण्याआधी थांबा. भावना वेगाने प्रतिक्रिया देतात, पण शहाणपण थोडा वेळ घेतं. कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच रागावलात तर परिस्थिती तुमच्यावर नियंत्रण ठेवते. पण जेव्हा तुम्ही थांबता, विचार करता आणि मग प्रतिक्रिया देता, तेव्हा नियंत्रण तुमच्या हातात राहतं. कधीकधी एक खोल श्वास सुद्धा मोठा फरक निर्माण करू शकतो. नियम क्रमांक 3. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. जर तुमची किंमत इतरांच्या कौतुकावर अवलंबून असेल तर टीका तुम्हाला नेहमी तोडत राहील. स्वतःची किंमत तुमच्या मूल्यांमधून यायला हवी. तुमच्या प्रामाणिकपणातून, तुमच्या प्रयत्नांमधून, तुमच्या चारित्र्यातून. कारण जे स्वतःची किंमत ओळखतात त्यांना ती सिद्ध करण्याची गरज पडत नाही. नियम क्रमांक 4. लोकांच्या वागण्यामागचं कारण समजून घ्या. कधीकधी एखाद्या व्यक्तीचा राग तुमच्याबद्दल नसतो, तो त्याच्या संघर्षांबद्दल असतो. कधीकधी एखाद्याची टीका तुमच्या कमतरतेबद्दल नसते, ती त्याच्या असुरक्षिततेबद्दल असते. हे समजलं की मनातला राग कमी होतो आणि समज वाढते. नियम क्रमांक 5. ध्येयावर लक्ष ठेवा, लोकांवर नाही. जे लोक प्रत्येक टीकेला उत्तर देत बसतात ते पुढे जाऊ शकत नाहीत, कारण त्यांची ऊर्जा स्पष्टीकरण देण्यात खर्च होते. पण जे लोक त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतात ते शांतपणे प्रगती करत राहतात. लक्षात ठेवा, तुमचं काम म्हणजे तुमचा मार्ग चालत राहणं, प्रत्येक प्रवाशाला पटवून देणं नाही. हे 5 नियम साधे वाटू शकतात, पण जर तुम्ही त्यांना आयुष्यात उतरवलत तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडू शकतो. तुम्ही कमी दुखावाल, कमी घाबराल, कमी अस्वस्थ व्हाल आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अधिक मुक्त व्हाल. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेणं थांबवता तेव्हा तुमच्या आयुष्यातील अनावश्यक ओझं आपोआप हलकं होऊ लागतं. आता फक्त एकच अध्याय बाकी आहे आणि तो आहे या संपूर्ण प्रवासाचा सार. खरं मानसिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
आणि जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांच्या पलीकडे जाता तेव्हा आयुष्य कसं बदलतं. अध्याय 12. खरं मानसिक स्वातंत्र्य. या संपूर्ण प्रवासात आपण अनेक गोष्टी समजून घेतल्या. एका शब्दामुळे दिवस का खराब होतो, लोकांच्या मतांचे आपण कैदी कसे बनतो, प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वतःच्या जगातून कशी प्रतिक्रिया देते, टीका, नकार आणि अपमान यामागचं सत्य काय असतं, आणि सर्वात महत्त्वाचं, काहीही वैयक्तिक न घेण्याची कला कशी शिकायची. पण आता एक शेवटचा प्रश्न उरतो. जर आपण खरोखरच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेणं थांबवलं तर आयुष्य कसं दिसेल. क्षणभर कल्पना करा. सकाळी उठल्यावर तुमच्या मनात भीती नाही. आज लोक काय म्हणतील याची चिंता नाही. कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही हसता, पण त्यावर तुमची ओळख अवलंबून नसते. कोणी टीका केली तर तुम्ही ऐकता, पण त्याने तुमचा आत्मसन्मान तुटत नाही. कोणी तुम्हाला नाकारलं तर तुम्ही दुःखी होऊ शकता, पण तुम्ही स्वतःच्या किमतीवर शंका घेत नाही. कारण आता तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे समजली आहे. तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या अस्तित्वात आहे, तुमच्या प्रयत्नांमध्ये आहे, तुमच्या चारित्र्यात आहे आणि तुमच्या सत्यात आहे. हेच खरं मानसिक स्वातंत्र्य आहे. जेव्हा तुमचा आनंद कौतुकावर अवलंबून राहत नाही, जेव्हा तुमची शांती इतरांच्या वागण्यावर अवलंबून राहत नाही, जेव्हा तुमचा आत्मविश्वास लोकांच्या मंजुरीची वाट पाहत नाही, तेव्हा तुम्ही आतून मुक्त होता. अनेक लोक संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य शोधत घालवतात. अधिक पैसा, अधिक यश, अधिक प्रसिद्धी. पण त्यांना जाणवत नाही की सर्वात मोठं स्वातंत्र्य बाहेर नाही, ते मनामध्ये आहे. ते त्या क्षणी जन्माला येतं जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांना तुमचं भविष्य ठरवण्याचा अधिकार देणं बंद करता. लक्षात ठेवा, लोक नेहमी काहीतरी बोलतील. काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही लोक तुम्हाला समजून घेतील, काही लोक तुमच्यावर टीका करतील आणि काही लोक तुम्हाला कधीच पसंत करणार नाहीत. हे थांबणार नाही. पण एक गोष्ट बदलू शकते, तुमची प्रतिक्रिया, तुमची जाणीव आणि स्वतःबद्दलचा तुमचा दृष्टिकोन. म्हणून आज या क्षणी स्वतःशी एक वचन द्या. मी प्रत्येक शब्द मनाला लावून घेणार नाही. मी प्रत्येक मताला सत्य मानणार नाही. मी माझी किंमत इतरांच्या हातात देणार नाही. आणि मी माझी शांती कोणाच्याही प्रतिक्रियेवर अवलंबून ठेवणार नाही. कारण ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात, त्या दिवशी तुम्ही फक्त मजबूत बनणार नाही, तुम्ही मुक्त व्हाल. खऱ्या अर्थाने मुक्त. आणि शेवटी हा एक विचार तुमच्यासोबत घेऊन जा. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा त्यांचा विषय आहे. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हेच तुमचं भविष्य ठरवतं. जर या प्रवासाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या संदेशाला पुढे नक्की पोचवा. कारण कदाचित कोणीतरी आजही इतरांच्या मतांच्या ओझ्याखाली जगत असेल आणि कदाचित त्याला हे ऐकण्याची गरज असेल की तू इतरांच्या मतांपेक्षा खूप मोठा आहेस. जर या व्हिडिओमधून तुम्हाला एक जरी विचार नवीन मिळाला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं मन हलकं होऊ शकतं. जर तुम्ही अजूनही इतरांच्या मतांमुळे त्रस्त असाल तर आजपासून एक निर्णय घ्या. स्वतःला इतरांच्या शब्दांनी नाही तर स्वतःच्या मूल्यांनी ओळखा. आता मला कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा. तुम्ही आयुष्यात कोणती गोष्ट सर्वात जास्त वैयक्तिक घेत होता आणि आजपासून ती सोडण्याचा निर्णय घेत आहात. तुमचा अनुभव इतरांसाठीही प्रेरणा ठरू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच खोल, विचार बदलणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या कथा आणि शिकवणींसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. तोपर्यंत लक्षात ठेवा, लोकांच्या मतांवर तुमचं नियंत्रण नसू शकतं, पण त्यांना किती महत्त्व द्यायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या प्रवासात.